सांगली एसटी स्टँड येथून बसमध्ये चढत असताना 4,52,000 रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची पर्स लंपास केली। या प्रकरणी किर्लोस्करवाडीतील फरीदा बंदे नवाज सय्यद वय 52 यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी हा गणपती मंदिराजवळ सावंतपूर वसाहत किर्लोस्करवाडी येथे राहत असून शनिवारी 20 जुलै रोजी सांगली एसटी स्टँड येथून सायंकाळी 5:15 वाजता सांगली शिरगाव बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची पर्स चोरून नेली। त्या पर्समध्ये 40 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक 40 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार, एक 20 ग्रॅम वजनाचे नेकलेस, एक सोन्याचे मणी असलेले गलसर तसेच एकूण 4,52,000 रुपये किमतीचे दागिने होते असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत।